So my name is Vaishnavi Dilip Pannase. I'm from GS College of Commerce, Wardha. So that's it. तुझं प्रेरणा कॅम्प सिलेक्शन कसं झालं? सो बेसिकली आम्हाला आधी रजिस्ट्रेशन प्रोसिजर करायला लागली. रजिस्ट्रेशन नंतर आम्हाला कॅम्पसाठी जायचं होतं, बट आम्हाला त्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन नव्हती. तर मग आम्ही नवोदय विद्यालय सेलू पाटीला पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला माहिती झालं की तिथे काही हे होणार आहे, काय म्हणतात त्याला, कॉम्पिटिशन्स होणार आहे. तर त्यामध्ये मी एसे कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथे माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर जे सिलेक्टेड कॅन्डिडेट होते त्यांचा इंटरव्ह्यू झाला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये जे सिलेक्ट होणार होते त्यांचं सिलेक्शन प्रेरणा कॅम्पसाठी होणार होतं. तर मग आम्ही तिथून गेलो. नंतर 2-3 महिन्याने आम्हाला कॉल आला तिकडून की तुझं सिलेक्शन झालं आहे. नंतर मग आम्ही प्रेरणा कॅम्पला जायची तयारी केली आणि आम्ही मग गुजरातसाठी निघालो. प्रेरणा कॅम्पला गेलो आणि तिथे आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स वगैरे आला. तुझं प्रेरणा कॅम्पचा एक्सपिरियन्स कसं होतं? तो प्रेरणा कॅम्पचा एक्सपिरियन्स तर खूप छान होता आणि तिचे मेंटर्स जे होते ते मेंटर्स खूप छान होते. आम्हाला प्रत्येक वेळेस ॲट एव्हरी पॉईंट ते आम्हाला मोटिवेट करत होते प्रत्येक गोष्टीसाठी आणि तिथला एक्सपिरियन्स तर खूप छान होता. ते आमचे लेक्चर्स व्हायची, आम्ही व्हिजिटला जात होतो आणि त्यामुळे आमचा एक्सपिरियन्स खूप छान झाला. दिल्लीसाठी सिलेक्शन झालं त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? सो दिल्लीसाठी सिलेक्शन जे आम्ही प्रेरणा कॅम्पला गेलो होतो तिथले जे ॲक्टिव्ह पार्टिसिपंट होते त्या ॲक्टिव्ह पार्टिसिपंटचं सिलेक्शन दिल्लीसाठी झालं होतं. तिथे जाऊन आम्हाला म्हणजे इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करायचा होता, त्यासाठी आम्हाला तिथे बोलावलं गेलं होतं आणि तिथे आम्ही एका स्कूलमध्ये थांबलो होतो आणि आमचा तो पण एक्सपिरियन्स खूप छान होता. कारण आम्ही कधी असा विचार पण नव्हता केला की आम्हाला इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करण्यासाठी दिल्लीला वगैरे जावं लागेल आणि आम्ही ते आमच्या डोळ्यांनी पाहणार असं तसं. कारण आजपर्यंत आम्ही ते टीव्हीवरच बघत आलो होतो, त्यामुळे आमचा तो एक्सपिरियन्स तर खूप छान राहिला होता आणि थँक्स टू मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ज्यांच्यामुळे आम्हाला हा चान्स मिळाला. थँक्यू.